महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचेही महाराष्ट्र दौरे वाढलेले आहेत। नवरात्रोत्सव सुरू असतानाच मोदी पोहरादेवीला आणि राहुल गांधी अंबाबाईच्या कोल्हापुरात येत आहेत। दोघांच्या या दौऱ्यामध्ये प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे। आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत। नवरात्रोत्सवात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी देवींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रात येणार आहेत। मोदींचा पुणे दौरा पावसात वाहून गेल्यानंतर ते बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवीत येणार आहेत। तिथे नंगारा म्युझियमचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान मोदी पोहरादेवीत महायुतीच्या प्रचाराचा नारळच वाढवणार असल्याचं सांगण्यात येतंय। पोहरादेवी देवस्थाननं मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे। आम्ही पोहरादेवी शक्तीपीठ करून धर्मगुरू समाजांचे या नात्याने आम्ही साहेबांना पगडी व चांदीचा कडा व त्यांना अलंकार पोशाख म्हणून हा पोशाख जसं राम जन्मभूमीला साहेबांनी तो पोशाख स्वतः त्यांच्या अर्पण केले होते, त्याच धर्तीवर आम्ही त्यांना उद्या हे पोशाख त्यांना प्राधान्य करून ते देवीचे दर्शन घेणार आहे। राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा खास असणार आहे, कारण तब्बल 14 वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापूरमध्ये येणार आहेत। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते होणार आहे। राहुल गांधी शारदीय नवरात्रोत्सवात कोल्हापुरात येणार असल्यानं ते अंबाबाईच्या दर्शनाला जातात का याची उत्सुकता असणार आहे। राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं काँग्रेसचे नेते सांगतात। महाविकास आघाडीला बल देणं हे आमचे नेते राहुलजींचं प्रयत्न असणारच आणि आपण त्याचा परिणाम लोकसभेमध्ये बघितला की महाविकास आघाडीला राज्यामध्ये देशामध्ये इंडिया आघाडीचं जे मॅन्डेट आहे त्यामध्ये महाविकास आघाडीला जो महाराष्ट्रातून मॅन्डेट आला हा 2 नंबरला मॅन्डेट आला, म्हणजे उत्तर प्रदेश नंतर। आणि त्यामुळं लोकांचा प्रतिसाद हा काँग्रेसच्या बाजूने आहे, राहुलजींनाही कल्पना आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने आहे। निश्चितपणे आम्हाला महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस म्हणून आम्हाला निश्चितपणे याचा फायदाच होणार आहे। नवरात्रोत्सवात गांधी मोदींचा कोल्हापूर आणि पोहरादेवी दौरा होतोय। आता निवडणुकीत कोणती देवी कोणत्या नेत्याला पावते, कोणाच्या पदरात विजयश्री टाकते याची उत्सुकता निर्माण झालीय। वाशिमहून गणेश मोहळेसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।